सुप्रभात मित्रांनो. आपण वाचत आहोत भारा भागवत लिखित फास्टर फेणे शृंखलेतील आगे बढो फास्टर फेणे हे पुस्तक. आणि त्यातलं आजचं जी गोष्ट मी वाचते त्याचं नाव आहे सरपटी गुहा आणि चेटकिणीचे घर. खालच्या भागात आपण बघितलं की नानांना त्या एका काळ्या 2 हातांनी कसं बांधून टाकलं होतं. त्यांचीच पैरण फाडली होती आणि त्यांचे दोन्ही हात बांधले होते आणि त्यांच्याच रुमालाचा गोळा त्यांच्या तोंडातही घातला होता. आता पुढे बघूया काय होतंय. या ठीक हुआ, तो त्यांच्या छातीवरून उठून त्यांच्या पायावर बसत म्हणाला, अब निकालो तेरी धोती. बन्याचे डोळे विस्फारले आणि त्याच्या चंबूसारख्या तोंडातून उद्गार निघाला, टॉक. लंगोट चड्डी तो होती ना अंदर. तो खवीस ओरडला, तो फिर शर्माने का क्या काम. मला तुझं पाय बांधायचं आहे ती बुड्ड्या. माझ्यापाशी रस्सी असती तर तुझं धोतर फेडलं नसतं. पर मला र काय माहीत मोहरं असं काही होणार आहे म्हणून. नाही तर झेल फोडून पलालो तवाच फाशी गेटवरचा दोर नसता आणला. असं म्हणून आपण केवढा विनोद केला हे दाखवण्यासाठी तो राक्षस खदा खदा हसला. मग त्याचं हसणं एकदम थांबलं आणि तो खेकसला, सोड म्हणतो ना धोतर. एवढंच म्हणून तो थांबला नाही. स्वतःच्या हुकमाची त्यानं स्वतःच अंमलबजावणी केली. नानांच्याच धोत्राने त्याने त्याचे पाय करकचून बांधले आणि मग स्वतःच्याच करामतीवर खुश होऊन तो नानांकडे पाहून खो खो करून हसला. नानांनी त्याच्याकडे नुसतंच रोखून पाहिलं. मनातून ते कितीही घाबरलेले असोत, त्यांच्या चेहऱ्यावर मात्र भीती मुळीच दिसत नव्हती. पण खरं म्हणाल तर चेहऱ्यावर काय दिसत होतं की काय नाही हे तोंडात जळती विडी धरलेल्या त्या काळ्या माणसालाच काय ते कळलं असतं. इतका त्या ठिकाणी काळोख होता. या अच्छा हुआ, तो बदमाश हात झटकीत म्हणाला आणि त्यानं मागे वळून फास्टर फेणेकडे पाहिलं. अब तेरा हिसाब करेंगे. पण्याची तिरीमिरी आता कमी झाली होती. तो आपले दुखावलेले डोके चोळीत किंवा खाजवीत म्हणा समोर टवकारून पाहत होता. विचारांचे मोहोळ त्याच्या डोक्यात उठलं होतं, पण नक्की काय करावं हे सुचत नव्हतं. नुसत्याच मेंदूला मधमाशा डसत होत्या. काळूराम डाकूने त्याचा वाळकुंडा दंड पकडला आणि त्याला दरडावून म्हटलं, मी काय सांगतो या ते नीट ऐक आता. माझ्या पिल्ल्यान ऐक, 4 दिवस झाले ती मला खायासनी बी मिळालेलं नाही. कावळं वरडते ती पोटात, त्यासनी खाया हो. ते आणून द्यायचं काम आता तुझं परा. योगे हपापाचा माल गपापा. नानांच्या पैरणीतून खिशातून त्यांचं पाकिट त्यानं काढलं होतं. त्यातल्या 10-10च्या नोटा मोठ्या ऐटीत बन्यापुढे फेकीत तो गुरगावला. उचलते, गावात जाऊन पुरी भाजी भजी फरमास गरम गरम घेऊन ये माझ्या खायासनी. एक भांडं नाही तर ताटली भरून पाणी बी आण. आणि दुसरं ऐक, ये माझे कपडे झेलचे आहेत ते बदलाया हवेत. मेन रोडवर पल्लाद स्टोअरमध्ये जा आणि म्हणावं एक 36 इंची सफेद शर्ट आणि लेंगा द्या, 20 रुपयात होईल समज. ते घेऊन तासाभरात होतं ये बघ. बन्यानं त्या 10-10च्या नोटा होत्या का काय ते बघितलंच नाही. अंधारात काहीच दिसत नव्हतं. घेतल्या. त्याला आपण खऱ्या जगात आहो की स्वप्नात हेच कळत नव्हतं. तेवढ्यात काळ्या डाकूने पुन्हा डरकाळी फोडल्यामुळे तो शुद्धीवर आला. पोरा, एक ध्यानात ठेव, मुकाट जा आणि मुकाट ये. पाठत वांड उघडशील तरी याद राखून ठेव. पण बन्या आश्चर्य दाखवीत म्हणाला, तोंड उघडल्याशिवाय सांगू कसं दुकानदाराला. आय हाय, काळा टाकू दात विचकीत म्हणाला आणि लगोलग एक चपराक बन्याच्या श्रीमुखात बसली. लई चुरूचुरू करतीये तुझी. म्या म्हणलं कामाबगर बोलू नका. जर बोललास माझी कागाळी कुणाजवळ केलीस तर याद राखून ठेव, या तुझ्या नानाचा हातल्या हात मुडदा फाडला नाही तर माझं नाव काळूराम नाही. तो बोलत बोलतच त्यानं फटकन एक पेशावरी चाकू उघडला आणि त्याच्या पात्याचं टोक बन्याच्या छातीला टेकलं. कुणासनी बी खबर दिलीस किंवा तर पोलीस घेऊन आलास तर पाहिल्यान हा चाकू तुझ्या नानाच्या हाताडात खुपशीन आणि मगच पोलीसचे ताब्यात होईल. समजलं? समजलं. अशा अर्थी मान डोलावून बन्या उठला. नानांकडे त्यानं एकदाच पाहिलं. पांढरे कपडे त्यांच्या अंगावर आता नसल्यामुळे ते त्याला धड दिसतही नव्हते. हातापायांना बांधलेले ते कपडे आणि तोंडात कोंबलेला बोळा तेवढा दिसला. नाही म्हणायला त्यांचे डोळे लुकलुक करीत आपल्याकडे पाहत आहेत असं त्याला वाटलं.
ते डोळे नुसताच निरोप देत आहेत की काही सूचना करत आहेत हे काही त्याला कळलं नाही. आणि कळून उपयोग तरी काय होता म्हणा. नानांकडे पाठ वळवून बन्या झपाझप चालू लागला. चेटकीचं घर म्हणजे खूप विस्तीर्ण गुंफा होती, हे मी सांगितलंच आहे. नानांसारख्या मोठ्या माणसाला त्या गुंफेत ताठ उभं राहता आलं नसतं, पण बन्याला सरळ चालता येत होतं. रस्ता माहीत आहे ना, त्याच्या मागून गुरगुर ऐकू आली. त्याची काळजी नको, बन्यानं तुच्छतेनं उत्तर दिलं. ही गुहा दुसऱ्या कुणाला माहीत नसली तरी आमची कॅम्पची जागा आहे. तूच लेका इथे उपटसुंभ आला आहेस. हे शेवटचं वाक्य बन्या अर्थात स्वतःशीच पुटपुटला होता, पण पहिल्या वाक्यावरून देखील तो काळा डाकू भडकला आणि ओरडला, अबे तुझी वाकफक बंद कर, मुकाट जा आणि मुकाठी ये. अनपक पुन्हा बजावतो, जर का ना एक अक्षर बाहेर बोललास ना तर तुझ्या या नानाचा कानाबिदिष्टी पडायच नाही हो, ध्यानात ठेव. अंगावर चरचरून काटा उभा राहिला होता, तरी बन्या नेटानं पुढे गेला. पेठ किल्ल्यावरून या गुहेपर्यंत आलेली ती भुयारवाट त्याला माहीत होती. गुंफेतल्या त्या भगदाळाजवळ पोचताच तो खाली वाकला आणि अंग चोरून घेऊन सरपटत सरपटत वर गेला. घामाने तो थपथपून भिजला होता आणि आपल्या छातीत चाललेली धडधड त्याला स्पष्ट ऐकू येत होती. 3-4 मिनटं चालल्यानंतर उजेडाची तिरीप त्याला दिसू लागली. मग गवत लागलं. ते ओले हिरवेगार गवत आधीच जसं चेपलेलं होतं, कारण त्या वाटेनं काळा डाकू आत आलेला होता. आता दोन्ही हातांनी गवत बाजूला सारताना एकाएकी बन्याच्या अंगातून शिरशिरी निघून गेली, कारण त्याच्या हातातला मऊ बुळबुळीत निसट्ट काहीतरी लागलं होतं आणि त्याने पटकन हात मागे घेतला. तो साप होता. साप सुरळी की बेडूक कोण जाणे. तिकडे अधिक लक्ष देण्याइतका बन्याला वेळ नव्हता. डोळे मिटून बिनदिक्कत त्याने त्या गवताच्या गर्दीत मान खुपसली आणि मिनिटभरातच त्या जंगलातून बाहेर पडून तो अंग झटकीत उभा राहिला. त्यावेळी काळूराम डाकू जरी भुयारात असला तरी काळ्या ढगांनी मात्र आकाशातून पलायन केलं होतं. मोठा गाजावाजा करीत आलेली ती पावसाची झड एक शिडकाव करून निघून गेली होती. खाली लाटांचा जोरही ओसरलेला दिसत होता. चाफ्याच्या झाडाची पांढरी फुलं सगळ्याभर पसरलेली होती. झाडाच्या 1-2 फांद्या तोडण्याचा कोणीतरी प्रयत्न केलेला असावा, कारण त्या खाली लोंबत होत्या. गवताच्या आणि पानापाचोळ्याच्या गर्दीत लपलेले हे भुयाराचे गुप्तदार आमच्या बालचमूला चांगलं परिचित होतं. बन्या, दोघा तिघांच्या तोंडातून एकदमच आश्चर्योद्गार निघाला. बन्याच्या सोबत्यांनी भुयाराच्या तोंडाशी कोंडाळं केलं. सर्व कंपू तिथे उभा होता. मुंजा मुलगा शिनू, त्याची बहीण ज्योती, शेजारचा नंदू, त्याची छोटी बहीण छबी, सगळेच. नानांना हे सगळे अरबी भाषेतल्या गोष्टीसारखे वाटत होते. एक क्षणभरच ते घुटमळले असतील, पण पाठीमागून लाटेनं एक दणका देताच ते त्या भगदाडात शिरले आणि अंग चोरून सावधगिरीने सरपटत वर चढू लागले. दरम्यान फास्टर फेणे केव्हाच अंधारात नाहीसा झाला होता. नानांनी जरा हात लांबवल्यावर त्याच्या लुकड्या पायाची मऊ मऊ बोटं त्यांच्या हाताला लागली. अहो, मला ओढता काय, वरून किरटा आवाज आला. आपल्याला अजून खूप जायचं आहे. ओढलं नाही रे राजा, नानांच्या घुसमटलेल्या सद्गतीत कंठातून शब्द आले. सॉरी हां. इकडे फास्टर फेणे त्या चुकलेल्या गृहस्थांना मार्गदर्शन करतोय एवढं वरून त्याच्या मित्रांनी पाहिलं होतं. त्यांची कल्पना अशी की नुकतीच आलेली ही क्षणिक भरती ओसरेल आणि किल्ल्याला वळसा घालून नेहमीच्याच किनारवाटेने बन्या त्या पाहुण्यांना घेऊन येईल. म्हणून सर्व मुलं किल्ल्यावर शिवाशिवी खेळण्यात रंगून गेली. टिम्या कुत्राही त्यांच्यातच मिसळला. खेळ संपला. बन्या आला नाही. किनाऱ्यावरही तो कुठे दिसेना. तेव्हा या बालचमुला नवल वाटलं. तेवढ्यात शिनू एकदम म्हणाला, मी सांगतो काय झालं असणार. बन्यानं त्यांना सरपटत गुहेतून चेटकीच्या घरात नेलं असेल. तरी काय झालं, इतका वेळ चेटकीच्या घरातच बसून राहतील होय, छबी म्हणाली. त्यांना वाटत असेल बाहेर पाऊस पडत असेल तेव्हा थांबूया जरा. वाद कशाला, आपण पाहूस या ना जाऊन चेटकीच्या घरात, दामू म्हणाला आणि सर्वच मुले तिकडे धावली. किल्ल्याच्या माथ्यावर पश्चिमेकडच्या भागात एका खोलगट जागी ते चाफ्याचं झाड होतं. त्या ठिकाणी आपला पुढारी अचानक पण एकटाच बाहेर पडलेला पाहून आनंद, आश्चर्य आणि औत्सुक्य अशा अनेक भावना एकवटून त्याच्या बालमित्रांनी तो उद्गार काढला होता.
एकमेव चतुष्पाद मेंबर टिम्याने बन्याला पाहताच उड्या मार मारून आणि पाय चाट चाटून त्याला हैराण केलं होतं. पण फास्टर फेणेनं डाव्या हातात त्याला पटकन उचलून घेतलं आणि डाव्याच हाताने त्याचं तोंड दाबलं. मग उजव्या हाताचे बोट ओठावर ठेवून तो डोळे वटारून म्हणाला, "श्श." सर्व मुलांनी त्याला गराडा घातला आणि घाबऱ्या घाबऱ्या भुयाराच्या तोंडाकडे पाहत ती त्याला बिलगून उभी राहिली. ज्योतीनं हलक्या आवाजात विचारलं, "काय रे बन्या, काय भानगड आहे? या गृहस्थांना कुठे नेलंस तू? शिनू उर्फ मुंजा मुलगा, की बुडवलंस समुद्रात?" छबी म्हणाली, "की चेटकीच्या घरात कोंडलंस?" ज्योती म्हणाली, "डाकू बिकू होता की काय?" शिनूच्या हातातली चाफ्याची फांदी आश्चर्यानं खालीवर झाली. "हे बघा." डाव्या हातानं टिम्याला सावरीत आणि उजव्या हातानं त्यानं गप्प करीत बन्या डोळे मोठाले करून म्हणाला, "मी सांगतो ते नीट ऐकून घ्या. ते गृहस्थ डाकू नाहीत, ते चांगले आहेत. नाना त्यांचं नाव. पण रत्नागिरी जेलमधून सुटलेला डांबरट काळ्या डाकू आपल्या चेटकीच्या घरात लपून बसलाय. त्याला हे भुयार कसं सापडलं कुणास ठाऊक. तो नुसताच आत बसलेला नाही, नानांच्या धोत्रानं त्यानं त्यांना बांधून कैद करून ठेवलंय." "शाबास." शिनू आपल्या चमन गोट्यावरून हात फिरवीत डोळे तांबारून म्हणाला, "म्हणजे स्वतः कैदेतून पळतो तो पळतो आणि वर दुसऱ्याला कैदी करतो?" "इतकंच नाही," बन्या घाईघाईने पुढे म्हणाला, "मला त्याने खास मोहिमेवर पाठवलं आहे, अन्नवस्त्राच्या खरेदीसाठी. त्याला भूक लागली आहे आणि अंगावरचे जेलचे कपडे बदलायचे आहेत. म्हणून नानांच्याच पाकिटातले 20 रुपये घेऊन त्याने मला बाजारात खरेदीसाठी पिटाळलं आहे." "उडत गेलं त्याचं अन्नवस्त्र?" ज्योती म्हणाली. "आपण सरळ जाऊन पोलिसांना कळवूया." बन्याने जोरजोरात मान हलवली. "तसं करून चालणार नाही," तो म्हणाला. "तो खवीस नानांच्या छातीवर चाकू रोखून बसलाय. मी काही दगाफटका करतोय असं वाटलं तर तो लगेच त्यांचा खून करेल." "बाप रे." "आई गं." ज्योतीनी छबी अंग थरारल्यासारखे मागे झाल्या. "मग आता काय करायचं?" सगळीजणं बावरल्यासारखी होऊन उभी राहिली. "असं करायचं." बन्या हातातल्या टिम्याला गोंजारीत म्हणाला, "आत्ताच मला एक युक्ती सुचली. मला वाटतं आपण जे करू शकत नाही ते हा टिम्या करील." "टिम्या?" सर्वांच्या उत्सुक नजरा फास्टर फेणेच्या तोंडाकडे लागल्या. खुद्द टिम्याने सुद्धा मान वर करून बन्याकडे पाहिलं. त्याचं तोंड अजूनही दाबलेलंच होतं. त्यामुळे फास्टर फेणेच्या हुकुमशाहीचा राग येऊन तो सारखा चुळबुळ करीत होता. पण आता आपलं नाव त्या हुकुमशहाच्या तोंडून निघालेलं ऐकताच त्याची चुळबुळ अकस्मात थांबली. महत्त्वाच्या कामगिरीसाठी आपली निवड झाली आहे हे त्या गुलामाला कळलं की काय कोण जाणे, पण तो एकदम गप्प झाला खरा. "चमनगोट्या," बन्या शिनूकडं वळून म्हणाला, "तू असं करायचं. मगाशी मी जिथून उडी मारली तिथून तू उडी मारू शकशील कोळीवाड्याच्या डाव्या अंगाला?" शिनूनं जोरजोरानं मान हलवून साफ नकार दिला. "उडी नाही मारणार मी," तो म्हणाला, "पण मला त्या बाजूने एक वाट माहिती आहे. तिथनं पटापट उतरेन मी वानरासारखा. पुढे बोल." "पुढे किनाऱ्यानं सरपटी गुहेकडे जायचं." "बाप रे, म्हणजे त्या डाकूकडे मी एकटा जाऊ म्हणतोस?" शिनू गळ्यात नवीनच घातलेल्या जानव्याची ब्रह्मघाट दाबून म्हणतो. "राम राम, आपल्याच्यानं नाही व्हायचं हे." "तू जाऊ नकोस रे आत," बन्या म्हणाला. "सरपटी गुहेत टिम्याला सोड. तो एकटाच वर जाईल आणि काळ्या डाकूला चकित करेल." "पुढे?" "पुढे?" बन्या त्या प्रश्नाने किंचित गोंधळून म्हणाला, "पुढे माझ्या अंदाजाप्रमाणे गोष्टी घडल्या तर आपला डाव फत्ते होईल. आम्ही आहोतच या तोंडाशी जय्यत तयार." आणि मग त्याने शिनूला निरोप देण्यापूर्वी काहीशी कानगोष्ट केली त्याच्याशी. मिनिटांमागून मिनिटं जात होती. चेटकीच्या घरात 2 माणसं फास्टर फेणेची उत्कंठतेने वाट बघत होती. एक मुसक्या बांधलेले नाना आणि दुसरा तो कुविख्यात काळा डाकू. दोघेही मनातून काळजी करत होते. काळ्याला आता वाटत होतं की आपण त्या पोराला एकटा जाऊ दिला ही चूक तर केली नाही ना. नानाला ठार करीन म्हणून त्याला किती धमक्या आपण दिलेल्या असल्या तरी घाबरून अर्धमेला झालेला पोर तो कदाचित तप करून सगळे सांगूनही टाकायचा. त्याचा काय नेम? फास्टर फेणेच्या वयाची कोळी पोरंसुद्धा एक वेळ स्वतःचा जीव धोक्यात घालतात पण दुसऱ्याचा जीव वाचवतात. हे सत्य त्या पाषाण हृदयी बदमाशाला कुठून कळणार? इकडे नाना मनातून आशा करत होते की कोणत्याही कारणासाठी का होईना त्या पोराला फास्टर फेणे, नाही का त्याचं नाव? मजेदार आहे नाव,
त्याला बाहेर जायची संधी मिळाली आहे तेव्हा तो काही ना काही करेल. 15 मिनटं गेली, 20 मिनटं गेली. बन्या भुयाराबाहेर गेल्यापासून नानांशी तो डाकू फारसं काही बोललाच नव्हता. पहिल्यानं चार दोन शिव्या हसडून डोळे वटारून त्यानं त्यांच्याकडे पाहिलं होतं. 1-2 लाथा पण त्यानं हाणल्या होत्या उगीचच. पण मग त्यानं आपलं तोंड मिटलं होतं. पण आता मात्र त्यालाही अस्वस्थ वाटू लागलं. तो स्वतःशी म्हणाला, अजून कसा हा कार्टा येत नाही? पोलिसांकडे तर गेला नसेल. तसं असेल तर या नाण्याला ठार केल्याशिवाय आज राहत नाही मी. म्हणता म्हणता अर्धा तास झाला. गंमत अशी की नानांना आता झोप येऊ लागली. बसल्या बांधल्या स्थितीत ते पेंगायला लागले. काळ्याला मात्र झोप येणं शक्य नव्हतं. तो चेटकीच्या घरात उगाचच इकडे तिकडे फिरू लागला रांगत, कारण त्याच्या पायांना आता मुंग्या आल्या होत्या. आणि रांगता रांगता तो सपापून उभा राहिला, कारण त्याला आता निश्चित भास झाला की खालच्या समुद्राकडच्या भुयारातून काही आवाज येतोय. कसला आवाज? कुणीतरी ओरडतंय, कंठय. ओरडत असेल, कणत असेल, पण माणूस नाही. हा आवाज माणसाचा नसून दुसऱ्याच एखाद्या प्राण्याचा आहे. कुत्रा? नक्की कुत्राच भुंकतोय. थोडेसे नवल वाटून काळ्या त्या भुयारात डोकावून पाहू लागला. खरोखरच एक कुत्र्याचं पिल्लू भुयारावाटे चढून वर येत होतं. आपल्या चिमुकल्या पायांनी जमीन चाचपत, चिमुकल्या नाकाने वास घेत आणि चिमुकल्या आवाजात भुंकत ते वर येत होतं. काळ्याला पाहून तो छोटा प्राणी थबकला आणि त्याच्याकडे पाहत गुरगुरू लागला. मग त्याने ढणाढणा भुंकायला सुरुवात केली. काळ्याला गंमत वाटली त्याचा तो आवेश पाहून. त्याने असा तर्क केला की खाली किनाऱ्यावर भटकत असलेलं हे कुत्रं समुद्राला आलेली भरती पाहून घाबरून या भगदाडात शिरलं असावं. त्याची मौज वाटून काळ्यावरून त्याला चुचकारू लागला. टिम्याची त्याला मुळीच मजा वाटली नाही. त्यानं किती कौतुक केलं तरी टिम्या आता बदनार नव्हता. जागेवरून न हलता त्यानं आपलं सपाटे बंद भुंकणं चालूच ठेवलं होतं. झालं. काळ्या डाकूची तब्येत गरम झाली. बोलून चालून त्याचं रक्तच मुळी गरम होतं. हसायलाही वेळ नाही आणि तडकायलाही वेळ नाही. टिम्याच्या अखंड भुंकण्याचा भयंकर संताप येऊन काळ्या डाकूनं गर्जना केली, थांबले का, तुला आपण चांगली अद्दल घडवतो. आणि त्यानं गुडघे टेकले. तो खाली वाकला आणि टिम्याला पकडण्यासाठी त्याने भुयारीच्या तोंडात हात घातला. दुसऱ्याच क्षणी पाठीमागून ढकलपट्टी होऊन काळ्या त्या भुयारात तोंडघशी पडला. ओय, त्याने किंकाळी फोडली. आणि मग कावरा बावरा झालेला काळू आपलं थोबाड चोळीत मागे वळण्याचा प्रयत्न करतोय. तोच 4×8 कोळे हात पुढे झाले होते. त्यांनी एक प्रचंड धोंडा रेटीत आणला होता. तो धोंडा बक्कन भुयारात पडला आणि भुयाराचं तोंड त्यानं बूस मारल्यासारखं बंद केलं. तिकडे काळ्या डाकूने थडा त्या धोंड्यावर बुक्के हाणले. खूप आक्रोश केला, धमक्या दिल्या, पण त्याच्या अखंड तांडवाकडे काही म्हणता काही उपयोग झाला नाही. शेवटी तडकलेला भडकलेला काळू कुतरड्यावर राग काढण्यासाठी संतापानं मोठी आवळीत मागे वळला. पण टिम्या थोडाच जागेवर होता. भुयाराच्या तोंडावर धोंडा कोसळताच त्यानेही घाबरून केकाटत घुमजाव केलं होतं आणि एखाद्या चेंडूसारखे गडगडत भुयाराचा तळ गाठला होता. तिथे समुद्रकिनाऱ्यावर त्याचा मुंज्या मालक वाट पाहत उभा होताच. त्याने त्याला वरच्यावर झेललं होतं, खाली वाळूवर ठेवलं होतं आणि मग त्याच्या धिंगाण्याकडे लक्ष न देता चाफ्याच्या फांदीचा फोक त्यांनी हातात घट्ट पकडून तो जय्यत तयारीने उभा होता. थोड्याच वेळात काळ्या डाकूची स्वारी वरचे दार बंद म्हणून खाली आली, सरपटत, रांगत, घसटत आणि मधून गडगडत. भुयाराच्या खालच्या तोंडाशी येताच त्यानं उतरण्यापूर्वी एक वार निरीक्षण करण्यासाठी डोकं बाहेर काढलं. समोरच त्याला समुद्राचं दर्शन घडलं. मग जरा आजूबाजूला पाहावं म्हणून तो मान वळवतोय, तोच मागून त्याच्या डोक्यावर एक जबरदस्त रट्टा बसला. काळ्या डाकूला तो रट्टा इतका जाणवला की एक किंकाळी फोडून त्याचं शरीर खाली कोलमडलं आणि वाळूत पडलं. काळ्याची शुद्ध हरपली. बन्या उर्फ फास्टर फेणे नानांना सोडवून आपल्या कंपूसं ताड खाली उतरला. त्यावेळी समुद्राचं पाणी बरंच ओसरलं होतं. सरपटी गुहेच्या तोंडाशी पोचताच त्याने प्रथम नानांच्याच धोत्राने काळ्या डाकूचे हातपाय गच्च बांधले. वास्तविक तो अजून बेशुद्धावस्थेतच होता, पण किती वेळ तसाच राहणार होता कुणास ठाऊक. पण ते काही असले तरी शक्य तेवढा बंदोबस्त केलेला चांगला, असं नानांनी ठणकावून सांगितलं होतं. माझी काळजी तुम्ही करू नका, ते म्हणाले होते. मी वाटेल तितका वेळ असा नुसता चड्डीनिशी नाही राहीन, पण या दरोडेखोराला पुन्हा निसटू देता कामा नये. आणि मग फास्टर फेणे आपल्या कंपूसह रत्नागिरी शहरात पोलिसांना खबर द्यायला निघाला.
तेव्हा नाना एकटे कैद्यावर पहारा करण्यासाठी मागे राहिले. आणखी 1.5-2 तास त्यांना वाट पाहावी लागली खरी, पण मग पोलीस पार्टी डॉक्टरांसह आली आणि त्यांनी कैदी आपल्या ताब्यात घेतला. नानांना त्या सर्व मुलांचं फार कौतुक वाटलं. ते स्वतःशी म्हणाले, त्यांचा तो पुढारी फास्टर फेणे, काय बरं देऊ त्याला बक्षीस? एखादा चॉकलेट टॉफीनं भरलेला प्रचंड डबा की आंब्याच्या आईस्क्रीमची पोट फुटेस तो मेजवानी? देऊ, काय मागतील ते देऊ. शिवाय पोलिसांनी जाहीर केलेलं बक्षीसही मिळेलच म्हणा त्याला. किती रुपयांचं आहे बरं ते? 2,000 नाही का? राईट, 2,000. तर मंडळी, इथे ही गोष्ट आपली संपली आहे. उद्या आपण दुसऱ्या गोष्टीसह वाचनाला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.